Hello student, how are you? Good evening. आज जरा उशीर झाला बरोबर. Today we have to learn science as well as English. Questions solutions. वर्ष 2024, 2018, 2019, 2020, 21, 22. All the questions papers are including math, science, English. आणि म्हणून मी प्रत्येक वेळेस काय सांगितलं की थोडंसं का होईना इंग्लिशच्या वहीमध्ये इंग्लिशचं, सायन्सच्या वहीमध्ये सायन्स आणि मॅथच्या वहीमध्ये वही मॅथचं, म्हणजे तुमचे मार्क जेमतेम टिकतील. मित्र, फायनान्सवर मॅथ फर्स्टला 8 मार्क्स आहे, परंतु 4 मार्क्स येतील की नाही सांगता येत नाही. 3 मार्कचे 2 क्वेश्चन आहे, 2 मार्काचा एक आहे, 1 मार्काचा एक येतो, पण ते विभाजून येतात, ऑप्शनल क्वेश्चन्स असतात. आणि तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी काय फायनान्समध्ये माहिती पाहिजे, फेस व्हॅल्यू माहीत पाहिजे, मार्केट व्हॅल्यू माहिती पाहिजे, नाही का, डिव्हिडंड माहिती पाहिजे, इन्स्टॉलमेंट म्हणजे तुमचं किती बचत आहे ती माहिती पाहिजे क्वेश्चनमध्ये. आणि जेमतेम 6 फॉर्म्युले आहेत, त्या 6 फॉर्म्युला ब्रोकरेज आहे. मग ब्रोकरेज 0.1 पासून 0.2, 0.3, 0.5 असं ब्रोकरेज असतं. ते ॲडिशनमध्ये येतं, आहे का नाही. ब्रोकरेज कॉस्ट ऑफ द सबस्टन्स किंवा इन्स्ट्रुमेंट ती त्याच्यात ॲड केली जाते, आणि म्हणून टॅक्स ॲड केला जातो. 18% टॅक्स असेल, 5% असेल, 19% असेल, तर तो टॅक्स कोणत्या स्वरूपात ॲड केला जातो, CGST आणि SGST, स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. अशा प्रकारे 8चे 8 मार्क तुम्हाला ॲक्टिव्हिटी येते मिळतात. एनी हाऊ कंडिशन, व्हेरी इझी. आता तुम्हाला या ठिकाणी सायन्सचा केमिकल रिॲक्शन्स आहेत, बॅलन्स करायचे आहेत. प्रत्येक ॲटॉम हा रिॲक्टंट आणि रिॲक्शन प्रोडक्शन, ते रिॲक्टंट प्रॉडक्ट हे बॅलन्स झालं पाहिजे. कॉपर ऑक्साईड रिॲक्टेड विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड गिव्ह राईज कॉपर क्लोराईड आणि पाणी H2O. मग कॉपरला प्लस व्हॅलन्सी आहे, ऑक्सिजनला -2 आहे, कॉपरला +2 आहे म्हणून CuO. HCl, Hला +1 आहे, Cl ला -1 आहे, HCl गिव्ह राईज CuCl2, प्लसला मायनस, क्लोरीनला मायनस आहे म्हणून CuCl2. याला कॉपरचे 2 आहे म्हणून क्लोरीनचे 2 ॲटम आले बघा, CuCl2 आणि प्लस H2O. हायड्रोजनला +1 आहे आणि ऑक्सिजनला -2, म्हणजे हायड्रोजनचे 2 ॲटम आले. अंडरस्टँड? ओके. दुसरी रिॲक्शन आहे कॅल्शियम ऑक्साईड रिॲक्टेड विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड गिव्ह राईज CaCl2. कॅल्शियम तसंच वरतं, कॅल्शियमला +2 आहे, क्लोरीनला -1 आहे म्हणून 2 ॲटम आलेले आहे क्लोरीनचे आणि पाण्याचे H2O. मॅग्नेशियम ऑक्साईड प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड MgCl2 आला. परत तेच आहे, मॅग्नेशियमची 2 व्हॅलन्सी, क्लोरीनची -1 म्हणून क्लोरीन 2 आले H2O. सेम रिॲक्शन, कळलं की नाही. आता इथे बघा, सोडियम हायड्रॉक्साईड रिॲक्टेड विथ HCl. सोडियम हायड्रॉक्साईड हे अम्लारी आहे, अल्कली. NaOH, HCl अम्ल. ॲसिड react with base आहे. Acid react with base, we get salt and water is known as neutralization process. बरोबर की नाही. ॲसिड रिॲक्टेड विथ बेस, वी गिव्ह राईज, काय मिळतं आपल्याला,
salt and water. This process is known as neutralization process. हे सॉल्ट NaCl सॉल्ट आहे, मीठ आणि पाणी आहे का नाही. कॅल्शियम ऑक्साईड, ऑक्सिजनचे -2 आहे, कॅल्शियमचे +2 म्हणून कॅल्शियम ऑक्साईड CaO + H2O. काय तयार झालं? Ca(OH twice). हे बघा, Ca(OH twice). कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतं. चुन्याची निवडी, ही चुन्याची निवडी आपण काल शिकलो काय की फुंकर मारली की पांढुरकी होते, मिल्की व्हाईट. आणि म्हणून हा प्रश्न सतत येत असतो. आजचे जे रासायनिक अभिक्रिया जवळजवळ 2 ते 3 मार्काला आहेच या आजच्या 101%. आता कॅल्शियम हायड्रॉक्साईड ट्रीटेड विथ क्लोरीन, विरंजक चूर्ण तयार होतं बघा. कॅल्शियम हायड्रॉक्साईड, क्लोरीन, CaOCl2 विरंजक चूर्ण +H2O. म्हणजे रासायनिक केमिकल रिएक्शन्स आर रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. बरोबर की नाही. मग त्या ऑक्सिडेशन असतील, रिडक्शन असतील, आयनीभवन असेल, आयोनायझेशन म्हणजे आयनीभवन, Na+Cl- Na+Cl- 1 इलेक्ट्रॉन म्हणजे आयनीभवन. बरोबर. कॅटायन आणि अनायन दोनच आहे ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. रिॲक्शन टेक प्लेस, केमिकल रिॲक्शन. ओके. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्र. हो, लिहून घ्या वहीमध्ये सायन्सच्या.